हॅलो गाईज. तर चला आज मी परत एकदा गाजराचा हलवा बनवते का तर आज आमच्या भैयाश्रीची ऑर्डर आहे की मला गाजराचा हलवा खायचा आहे. त्यामुळे परत एकदा बनवून बघा म्हणलं. तर मी ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकला आहे गाजराच्या हलव्याचा, पण आज म्हणलं थोडंसं शॉर्टकटमध्ये करून बघा. हे बघा माझा गाजराचा हलवा. आता मी ह्यामध्ये फक्त तूप टाकले आणि त्याला परतून घेते भाजून. आमच्या घरामध्ये सगळ्यांना गाजराचा हलवा खूप 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 आवडतो, त्यामुळे मला हे सतत 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 करावं लागतं. काय सांगू, वैताग आलाय नुसता हे करायचा आणि खायचा. बापरे. तुमच्याकडे काही नवीन रेसिपी असली तर प्लीज मला कमेंट करा, शेअर करा, सांगा. माझ्याकडून काय चुकलं असेल तरीही सांगा. तर इथे मी फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे. ठीक आहे. काय चुकलं असेल तर सांगा बरं का. कमेंटमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा की माझं काय चुकलं असेल तर. तर चला आता गाजराचा हलवा बनतच राहील. त्याच्यासोबत मला आज संध्याकाळच्या जेवणासाठी मला मुगाची खिचडी बनवायची, हिरव्या मुगाची, साधी आणि सिंपल. असं ऑर्डर आहे आमच्या घरात. नुसतं मुगाची खिचडी खायची, दुसरं काही नको. तर त्याच्यासोबत मी आज खिचडी पण बनवून घेते. खूप वैताग आलाय बनवायचा खायचा. असं कोणी बनवून देत पण नाही, तर आपल्यालाच बनवावं लागतं. तुम्हाला पण येतो का कंटाळा जेवण बनवायचा खायचा? मला तर खूप येतो, तरी पण बनवावं लागतं. इलाजच नाही आहे काय. चला मी इथे घेतली तांदूळ घेऊन त्यात टाकते हे वाले हिरवे मूग. याची खिचडी बनवायची आज. तुम्ही पण या खायला. तसं मला ब्लॉग बनवता येत नाहीये, पण मी पहिल्यांदा बनवले. तर चला इथे मी तांदूळ आणि मूग घेतलेले आहे. आता बनवते मी. मला व्लॉग बनवता येत नाही आहे, नवीन आहे. प्लीज या चॅनलवरती मी नवीन आहे. काही चुकलं असेल तरी पण सांगा की मला व्हिडिओ बनवता येत नाही आहे किंवा मी काही पण बनवते. एवढं मला माहिती नाही आहे कसं बनवतात, काय बनवतात. आपलं उघड ट्राय म्हणून मी करते. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सक्सेस व्हावं, पुढं जावं, हीच माझी इच्छा आहे. तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा, माझ्या बहिणींनी, भावांनी, सगळ्यांनी. एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने बनवायचं मला खिचडी. नुसतं लसूण, कढीपत्ता आणि जिरे आणि मोहरी टाक, हळद, आणि त्याच्यावर असं गरम गरम खिचडीवर तूप टाकून खाल्लं ना, इतकं टेस्टी लागते. बापरे, काय सांगू तुम्हाला. तुम्ही पण ट्राय करून बघा, नक्की खूप छान लागतं.
अंजीर खायचे आहेत का? सगळे जसे ब्लॉग बनवतात तसं मला येत नाही आहे, त्यासाठी सॉरी की मला जमत नाही आहे. तुम्हाला असं वाटेल की काहीतरी विचित्र करत बसले, काय पण टाकते, ते समजून घ्या. का तर मी नवीन आहे, त्यासाठी परत एकदा म्हणते की मी नवीन आहे, मला प्लीज समजून घ्या. मला व्हिडिओ टाकता येत नाही तरी मी प्रयत्न करते की बेस्ट द्यायचा, चांगलं यावं, सगळ्यांना आवडावं, सगळ्यांच्या मनामध्ये माझी जागा व्हावी म्हणून. तर तुम्हाला बघायचं आहे का मी खिचडीची फोडणी कशी दिली? हे बघा, हे आहे माझी अख्ख्या मुगाची खिचडीची फोडणी आणि हे माझा हलवा बनतो. ठीक आहे, खूप वेळ लागतो हे बनवायला. मी सध्या या चॅनलवर नवीन आहे, त्यामुळं मला थोडंसं जमत नसेलही किंवा जमत असेलही, आता ते मला नाही माहिती कसं करायचं, काय व्हिडिओ बनवायचे, एडिटिंग कशी करायची किंवा काय, ह्या गोष्टी मला माहीत नाही आहे. मी आपलं साधं सिंपल व्हिडिओ तयार करते आणि अपलोड करून टाकते, मग त्याला व्ह्यूज येतात नाही येतात. परवाच्या दिवशी असंच झालं की मी एक शॉर्ट बनवला होता आणि मी अपलोड केल्यानंतर मग त्याला एडिटिंग वगैरे काय केलं नव्हतं आणि मला टाईम पण माहिती नाही की कुठल्या टायमाला व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे. मी आपला असंच बनवला आणि अपलोड करून टाकला, तर त्याला 7 आणि 8 व्ह्यूज. बापरे, मी तर खूप टेन्शनमध्ये आले की अशानं तर मी पुढं जाणारच नाही किंवा लोकांना माझे व्हिडिओ आवडत नसतील किंवा काय, त्यामुळं खूप टेन्शनमध्ये आले ते. पण माझी मम्मी बोलली की बाळा हळूहळू स्टेप चालत जा, पुढं होईल सगळं व्यवस्थित, सगळ्यांना तुझे व्हिडिओ आवडतील, सगळेजण लाईक कमेंट करतील, सबस्क्राईब करतील, तुला सपोर्ट करतील, टेन्शन घेऊ नको असं माझे मम्मी पप्पा बोलले. त्यामुळं मी परत आणखीन व्हिडिओ टाकायला चालू केले. तर मी म्हणलं होतं की नाही, आपलं तर काही होणार नाही, का तर आपल्याला जास्त काय जमत नाही आहे, तरी पण मी करते, त्यातनं पण होणार नाही असं मला वाटलं होतं. पण माझ्या मम्मीमुळं आणि पप्पामुळं मी परत प्रयत्न करत आहे. तर गाईज, तुम्ही बघू शकता इथे मी साखर टाकलेला आहे, एक गाजराचा हलवा बनवलेला आहे आणि आमची भैयाश्री साखरेचा हलवा खात नाही आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी गुळाचा बनावा लागतो. मग इथे बघा, मी हे साखरेचा बनवलेला आहे आणि हे बनवलं आहे ते गुळ टाकून. माझा मसाला भात ही झालेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला लवकरच दाखवते की माझा भात कसा झाला आहे. तर आता बघा, माझा हलवा रेडी आहे, गुळाचा हलवा रेडी आहे, साखरेचा हलवा रेडी आहे आणि भात पण रेडी. हे पहा, हा साखरेचा हलवा, हा झाला गुळाचा हलवा आणि हे बघा माझी अख्ख्या मुगाची खिचडी. तर मग कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा.